आज आपण वेगळ्या प्रकारचे सँडविच बनवत आहे। कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, चण्याचे पीठ आणि सुका मसाला, बेसन जरा हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर बाकीचं मटेरियल टाकायचं। बेसन जे गुटल्या होतं मग जरा गुटल्या मोड्यासाठी जरा थोडं पाणी घेऊन हलवायचं। सुके मसाले टाकते आता, असं हलवते जरा, नंतर बाकीचं टाकते। चवीनुसार मीठ, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, असं चांगलं घोटायचं। थोडंसं पाणी टाकते, घट्ट झालंय। बघा सगळं बॅटर रेडी करून घ्यायचं, चांगलं असं हलवायचं आणि नंतर ब्रेडला लावून फ्राय करायचं। हे बघा कसं केलं मी। असं डुबवायचं असं। गॅसवर त्याला पलटी करायची। असं थोडं करून असं पलटी करायची। असं 2-2 मिनिटं जरा पलटी करत राहायचं, म्हणजे जळत नाही ते बघा रेडी झाले आहे। ते बघा, बघू शकता तुम्ही। बघा असं मॅरिनेट करायचं केलेलं, असं मटेरियल लावायचं। हे बघा असं पलटी केल्यावरती एक साईड पलटी केली, आता खालची साईड वळायची। तर 2-2 मिनिटं जर हलवत राहायचं तर करपेल खाली असं। आता पलटते, झालेलं एक साईड मी। हे बघा झालं आहे। थंडी छान मस्तपैकी कलर पण आला आहे, शेकले पण चांगले बघा। असे चांगल्या रेसिपीसाठी लाईक करा, शेअर करा, फॉलो करा।